हॅलो, आवाज येतोय का? आवाज येतोय का? चलो, लाईट गेली होती, पण चला आपण तरीही पुन्हा सुरू करतोय. ओके, तिथून पुढे सुरू करतोय. चलो, काय सांगितलेलं आहे तुम्हाला? हे तुम्हाला एलिमेंटचे नावं दिलेली आहेत पहा. नावं दिलेली आहेत: हायड्रोजन एच, हेलियम एच, लिथियम एल आय, बेरिलियम बीई, बोरॉन बी, कार्बन सी, नायट्रोजन एन, ऑक्सिजन ओ, फ्लोरीन एफ, निऑन एन ई, सोडियम एन ए, मॅग्नेशियम एम जी, ॲल्युमिनियम एल, सिलिकॉन एस आय, फॉस्फरस पी, सल्फर एस. त्यानंतर 17वा जो मूलद्रव्य आहे 17th. ओके, 17th आपण या ठिकाणी लिहू. 17th 17वा 1 ते 20च आपल्याला माहिती असायला पाहिजेत. ओके, 17वा जो मूलद्रव्य तर त्याला आपल्याला काय म्हणायचे? क्लोरीन. काय आहे? क्लोरीन आहे. काय? क्लोरीन. क्लोरीन. आणि याचा सिम्बॉल काय? Cl. त्यानंतर 18वा कोणता आहे? आर्गॉन. आर्गॉन GOAN का? ओके, 2 मिनिटं. आर्गॉन बरोबर होतं. ओके, आर्गॉन. आर्गॉन AR. त्यानंतर 19 आहे पोटॅशियम. पोटॅशियम. पोटॅशियम K. त्यानंतर 20 आहे कॅल्शियम. कॅल्शियम Ca. ओके, तुम्हाला फक्त काय करायचे? 1 ते 20 जे एलिमेंट आहेत तर तेवढेच तुम्हाला पाठ करायचे आहेत सिम्बॉल सहित. ओके, सिम्बॉल सहित काय करायचे? पाठांतर करायचं आहे. चलो, कळालंय का इथपर्यंत? यस यस, व्हेरी गुड. यस, Cl, Ca, क्लोरीनचा Cl. यस, व्हेरी गुड. चलो, नेक्स्ट आपल्याला पाहायचंय. पहा, नेक्स्ट काय पाहायचंय आपल्याला? मिश्रण कशाला म्हणायचे? त्यानंतर त्याचे आपण टाइप्स वगैरे पण बघणार आहेत. पण मिश्रण कशाला म्हणायचे, मिक्सचर कशाला म्हणायचे ते आपल्याला पाहायचंय. मिक्सचर काय? मिक्सचर काय आहे ते पाहायचंय. तर पहा, जे द्रव्य 2 किंवा अधिक पदार्थांनी बनलेले असतात. कशाने? पदार्थांनी. लक्षात, ही व्यवस्थित लक्षात राहू द्या. काय? जे द्रव्य 2 किंवा अधिक पदार्थांनी बनलेले असतात त्याला आपण काय म्हणतो? मिश्रण असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? मिश्रण, मिक्सचर असं म्हणत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार आहे? तर 2 पेक्षा जास्त पदार्थ एकत्रित असणार आहेत. ते काय असतं? मिक्सचर असतं. एअर हे काय? मिक्सचर आहे, मिश्रण आहे. कारण की हवेमध्ये ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहेत, त्यानंतर सूट पार्टिकल आहेत, काजळी आहे, ओके, डस्ट पार्टिकल आहेत. तर हे सगळे मिळून काय तयार होती? एअर. म्हणजे एअर हे काय आहे? मिक्सचर आहे, मिश्रण आहे. 2 किंवा अधिक पदार्थांनी बनलेलं जे असतं त्याला आपण काय म्हणतो? मिश्रण असं म्हणत असतो. मिश्रण तयार करताना वेगवेगळी मूलद्रव्य किंवा संयुगे एकमेकांमध्ये मिसळली जात असतात. ज्यावेळेस मिश्रण तयार होत असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये मूलद्रव्य सुद्धा एकत्रित येऊ शकतात किंवा संयुगे सुद्धा काय होऊ शकतात? एकत्रित येऊ शकतात. मी आताच सांगितलं, जसं की काय? हवा आहे, तर या हवेमध्ये ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे की नाही? ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड. आता हे काय आलं? संयुग आलं. सल्फर डायऑक्साईड हे काय आलं? संयुग आलं. कार्बन मोनॉक्साईड हे काय आलं? संयुग आलं. म्हणजे मूलद्रव्य पण, मूलद्रव्य किंवा
काय असतात, संयुगे ज्या वेळेस काय केली जातात, एकमेकांमध्ये मिसळली जातात, त्यावेळेस त्यांच्यापासून काय तयार होतं, मिश्रण तयार होत असतं. काय तयार होतं, मिश्रण तयार होत असतं. आणि या मिश्रणातील विविध घटकांचं प्रमाण हे निश्चित नसतं. काय नसतं, निश्चित नसतं. म्हणजे सगळ्याचं प्रमाण हे सारखंच असेल असं नाही. तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन जो आहे एअरमध्ये किती आहे, 21%. नायट्रोजन किती आहे, 78% आहे. ओके, 78%. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड किती आहे, 0.03% आहे. मग प्रत्येकाचं जे प्रमाण आहे, प्रत्येक घटकाचं प्रमाण हे सारखंच आहे का, नाही. प्रत्येकाचं घटकाचं प्रमाण हे कसं असणार आहे, निश्चित नसतं. म्हणजेच कसं असतं, ते वेगवेगळं असतं. ओके, मिश्रण तयार होताना कोणतेही रासायनिक बदल घडून येत नाहीत. ज्यावेळेस मिश्रण तयार व्हायचं असतं, मिक्सर तयार होतं, त्यामध्ये रासायनिक बदल घडून येत नसतात. आता हवा तयार झालेली आहे. काय तयार झाली, हवा. आता हवेमध्ये मी तुम्हाला म्हणलं ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे. मग या सगळ्यांमध्ये रिॲक्शन होती का, या सगळ्यांमध्ये जर रिॲक्शन झाली असती तर एक वेगळाच पदार्थ, एक वेगळाच गॅस हवेमध्ये तयार झाला असता. पण आपण घेताना पण काय करतोय, फक्त सगळीकडे एअरमध्ये काय आहेत, हे सगळे पदार्थ आहेत, पण आपण श्वसनामार्फत कोणता घेतोय, ऑक्सिजनच घेतोय. म्हणजे तेवढाच घेतो की नाही. मग जरी काय असेल, तुम्हाला सांगितलंय मिश्रण तयार होताना कोणतेही त्याच्यामध्ये काय होत नाही, तर रासायनिक बदल घडून येत नाहीत, केमिकल चेंजेस त्यामध्ये बदलत नाहीत. जसे आहेत तसेच ते काय होतात, मिश्रणामध्ये राहत असतात. ओके, यांच्यामध्ये कोणतीही केमिकल रिॲक्शन होत नाही. ओके, हे काय असतात, मिश्रण. मग आता संयुगे काय असतात, संयुगे कशाला म्हणायचंय, तर पहा, संयुग म्हणजे दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ. दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगातून जो पदार्थ तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, संयुग. मग दोन किंवा अधिक म्हणजे कोणते, जसे की काय, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. दोन किंवा अधिक मूलद्रव्य यांच्या संयोगातून काय तयार झालं, वॉटर, पाणी तयार झालं. मग हे काय, संयुग आहे. काय, हे संयुग. यांच्या जरी वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतील तरी त्यांच्यामध्ये रिॲक्शन होऊन एक नवीन पदार्थ तयार होतो आणि तो म्हणजे कोणता आहे, पाणी. मग ते काय झालं, संयुग झालं. त्याच्यामध्ये काय झालेत, केमिकल चेंजेस झालेले आहेत. मिश्रणामध्ये केमिकल चेंजेस होत नाहीत, रासायनिक बदल होत नाहीत, पण यांच्यामध्ये काय होतात, रासायनिक बदल घडून येत असतात संयुगांमध्ये. ओके, त्यांना आपण काय म्हणतो, संयुग असं म्हणत असतो. इथंही दिलेलं आहे सोडियम. सोडियम आणि क्लोरीनची रिॲक्शन होते, नवीन पदार्थ तयार होतो, तो कोणता आहे, सोडियम क्लोराईड. हे काय, संयुग आहे. काय, हे संयुग. म्हणजे दोन किंवा अधिक ज्या वेळेस काय होतात, मूलद्रव्ये एकत्रित होतात आणि त्यापासून एक नवीन पदार्थ तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो, संयुग असं म्हणत असतो, कंपाऊंड असं म्हणत असतो. ओके, आलंय लक्षात. नेक्स्ट पहा, संयुगाच्या रेणूंमधील अणू, संयुगांच्या रेणूंमधील अणू हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता संयुग तयार झाले, त्यांच्यामध्ये जे रेणू आहेत, तर हे रेणू हायड्रोजनचा आहे, ऑक्सिजनचा आहे. त्यांच्यामध्ये हायड्रोजनचे अणू आहेत आणि वेगळे कोणते आहेत, ऑक्सिजनचे आहेत. म्हणजे संयुगांच्या रेणूमधील अणू हे कसे असतात, वेगवेगळे असणार आहेत. हायड्रोजनचे वेगळे आहेत, ऑक्सिजनचे वेगळे आहेत, पण एकत्रित आल्याच्या नंतर एक नवीन पदार्थ तयार झाला, तो म्हणजे कोणता, वॉटर, पाणी तयार झालं. पाण्यामध्ये पहा, पाण्याच्या एका रेणूमध्ये काय, पाण्याचा एक रेणू आहे, म्हणजे हा काय, पाण्याचा एकच रेणू आहे. इथं जर 2H2O असं आलं असतं तर पाण्याचे किती रेणू झाले असते, 2 रेणू झाले असते. किती रेणू झाले असते, 2. पण इथं आपल्याला किती, एकच रेणू आहे. म्हणजे H2O म्हणजे काय, हा पाण्याचा एकच रेणू आहे. तर या पाण्याच्या एका रेणूमध्ये हायड्रोजनचे किती अणू आहेत, हायड्रोजनचे किती आहेत, 2 आहेत. हायड्रोजनचे किती आहेत, हे 2 अणू आहेत. आणि ऑक्सिजनचं किती आहे, एकच आहे. काही नाही म्हणल्यावरती काय असतो, एकच असतो. आणि त्यांचं मिळून काय तयार होतं, पाणी तयार होतं. काय तयार होतं, त्यांचं मिळून पाणी तयार होत असतं. ओके, संयुगांचे गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा कसे असतात, वेगळे असतात. संयुगाचे जे गुणधर्म आहेत तर हे या घटक मूलद्रव्यांपेक्षा कसे असतात, वेगळे असतात. पाहता, हायड्रोजन हा काय, ज्वलनशील पदार्थ आहे, मूलद्रव्य, ज्वलनशील, ज्वालाग्राही पदार्थ आहे, लगे पेट घेत असतो. ऑक्सिजन हा काय, ज्वलनाला मदत करतो, जळण्यासाठी मदत करतो.
कंबशनला, हेल्प इन कंबशन. पण ह्या दोन्हींचा संयोग घडून आल्यावरती पाणी तयार होतं, वॉटर, आणि जे की तेच आग विझवण्यास काय करतं, मदत करतं. मग आता एवढा हा ज्वलनशील हा ज्वलनाला मदत करतो, मग पाणी तर आणखी भडका व्हायला पाहिजे की नाही आगेवर टाकल्यावरती. पण पाणी जर आगेवर टाकवलं तर आग काय होते, शमवल्या जाते, म्हणजे कमी होते, विझल्या जात असते. म्हणजे हे जे घटक मूलद्रव्य आहेत त्यांच्या गुणधर्मांपेक्षा जे नवीन संयोग झालेले त्यांचे गुणधर्म कसे असतात, पूर्णपणे वेगळे असतात. तसं सोडियमचे पहा, सोडियम जो आहे असा जरी आपण रूम टेम्परेचरला ठेवला ना लगेच पेट घेतो. त्यामुळे सोडियमला कशामध्ये ठेवतात, केरोसिनमध्ये ठेवलं जात असतं. आणि क्लोरीन इतका पॉइझनस आहे क्लोरीन, की अगोदरच्या काळी युद्धांमध्ये जे बंदुकीचे पुढं काडतूस असायचे की नाही तर त्याच्यावरती क्लोरीन लावायचे मारण्यासाठी, शत्रूला मारण्यासाठी. ओके, मग त्यावेळेला पहा हे क्लोरीन एवढं पॉइझनस आहे आणि सोडियम हे हवेत ठेवलं की लगेच पेट घेतंय. पण हे दोन्हींच्या संयोगामधून काय तयार होतं, सोडियम क्लोराईड. आणि ते म्हणजे काय, मीठ. आणि मीठ तर आपल्यासाठी किती महत्वाचं आहे, नाही तर त्याने मीठ नाही टाकलं की सगळं अन्न काय होतं, अळणी बेचव होतं. मग यांचे गुणधर्म कसे आहेत, किती वेगवेगळे आहेत. पण नवीन प्रोडक्ट तयार झालेला आहे, उत्पादित तयार झालेलं आहे सोडियम क्लोराईड, त्याचे गुणधर्म कसे राहतात, या घटक मूलद्रव्यांपेक्षा वेगळे असल्याचं आपल्याला दिसून येत असतं. संयुगांचा निर्देश करण्यासाठी रेणुसूत्रांचा वापर करतात. आता हे जे संयुग आहेत तर यांचा, हे जे संयुग तयार झालं यांचा काय, यांना लिहिण्यासाठी कशाचा यूज केला जातो, रेणुसूत्र, NaCl. हे सोडियम क्लोराईडचं काय आहे, रेणुसूत्र आहे. कशाचं, सोडियम क्लोराईड किंवा पाणी, पाण्याचं रेणुसूत्र काय आहे, पाण्याचं रेणुसूत्र काय, H2O आहे. सोडियम क्लोराईड आपण घेतलं, काय घेतलं, सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड जर आपण घेतलं, क्लोराईड, तर याचं रेणुसूत्र काय, NaCl आहे. त्यानंतर सल्फ्युरिक ॲसिड जर आपण घेतलं, काय घेतलं, सल्फ्युरिक ॲसिड जर आपण घेतलं, सल्फ्युरिक ॲसिड जर किंवा आम्ल म्हणतो आपण त्याला, सल्फ्युरिक आम्ल जर आपण घेतलं तर याचं रेणुसूत्र काय, H2SO4 आहे. H2SO4 आहे. हायड्रोक्लोरिक आम्ल जर घेतलं तर त्याचं काय, HCl आहे. हे काय, त्यांची रेणुसूत्र आहेत. काय आहेत ही त्यांची रेणुसूत्र आपल्याला दिसून येत असतात. संयुग दर्शवण्यासाठी कशाचा वापर केला जातो, रेणुसूत्रांचा वापर केला जात असतो. संयुगात असणाऱ्या घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा, अणूंची संख्या यांच्या सहाय्याने संयुगांचे लेखन म्हणजेच रेणुसूत्र होय. म्हणजेच त्याला काय म्हणायचंय, रेणुसूत्र. म्हणजे पहा, संयुगात असणारे हे घटक मूलद्रव्य आहेत. कोणते आहेत घटक मूलद्रव्य, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे. मग ते मूलद्रव्यांचं काय झालं, हे हायड्रोजनचं संज्ञा काय झाली H, ऑक्सिजनची काय झाली O, आणि त्यांची अणूंची संख्या, हायड्रोजनचे अणू किती आहे 2, ऑक्सिजनचा अणू किती आहे 1 आहे. मग यांवरून जे संयुगाचं लेखन केलं जातं याला आपण काय म्हणतो, रेणुसूत्र असं म्हणतो. या ठिकाणी कोणते मूलद्रव्य आहेत, सोडियम आहे आणि क्लोरीन आहे. हे त्यांचे काय, सोडियमचं सिम्बॉल काय आहे Na, क्लोरीनचा काय आहे Cl. यांच्यामध्ये अणूंची संख्या किती आहे, सोडियमची 1च आहे आणि क्लोरीनची पण काय आहे 1च आहे. मग यापासून जो आपण काय तयार केलं, या संयुगाचं जे लेखन केलेलं आहे तर याला आपण काय म्हणतो, काय म्हणतो, रेणुसूत्र असं म्हणत असतो. ओके, पाण्याचं रेणुसूत्र काय, H2O, मिठाचं काय NaCl, सल्फ्युरिक आम्लाचं काय H2SO4 आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल, आम्ल असेल तर त्याचं काय HCl आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे संयुगे तुम्हाला त्यांचे रेणुसूत्र लिहावी लागत असतात आणि ते तुम्हाला माहिती असायला हवेत. ओके, एक्झामला हे विचारले जात असतात. पहा, नेक्स्ट आहे मिश्रणातील पदार्थ वेगवेगळे करण्याच्या पद्धती. मिश्रणातील पदार्थ जे आहेत तर हे वेगवेगळे केले जात असतात आणि त्याच्या ह्या काय आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या आपल्याला पाहायच्यात. मिश्रणातून आपण जर अनावश्यक आणि हानिकारक असे घटक जर वेगळे करायचे असतील, आपल्याला गरज नाही आहे असे घटक आपल्याला काय करायचे, त्यामधून मिश्रणातून वेगळे करायचे, तर त्यासाठी आपण आपल्या ढोबळमानाने कोणत्या पद्धती वापरत असतो, गाळणे, वेचणे, निवडणे, पाखडणे, चुंबक फिरवणे, संप्लवन, अशा पद्धतींचा वापर केला जात असतो. या पद्धती आपल्याला माहिती आहेत. आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धती पाहायच्यात, तर त्या कोणत्या आहेत पहा. एक कोणती आहे, ऊर्ध्वपातन पद्धत.
डिस्टिलेशन मेथड असं म्हणतो. आता या ऊर्ध्वपातन पद्धतीमध्ये काय केलं जातं, द्रावणातून द्राव्य बाहेर काढण्यासाठी जे द्रावण आहे, द्रावण जे आहे त्यामधून आपल्याला काय बाहेर काढायचे, द्राव्य बाहेर काढायचे. म्हणजे आपण जर काय घेतलं, पाण्यामध्ये आपण जर मीठ टाकलं तर ते काय झालं, द्रावण. मग त्यामधून आपल्याला मीठ काय करायचंय, बाजूला टाकायचंय. तर त्यावेळेला आपल्याला ऊर्ध्वपातन पद्धती वापरली जात असते. म्हणजे पाण्यातलं मीठ वेगळं करायचंय. मग त्यामध्ये पहा काय केलं जातं, काढण्यासाठी. म्हणजे या ऊर्ध्वपातन पद्धतीचा वापर कशासाठी केला जातो, द्रावणातून द्राव्य बाहेर काढण्यासाठी आणि अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी. जर एखादा अशुद्ध पदार्थ असेल तर तो शुद्ध करण्यासाठी सुद्धा कशाचा वापर केला जातो, या ऊर्ध्वपातन पद्धतीचा वापर केला जात असतो. उकळवल्या जातं, मग पाण्याची वाफ होते, मग खाली एक पदार्थ राहतो, तर तो कोणता असतो, मीठ असतो. ओके, त्याला ऊर्ध्वपातन पद्धत म्हणतात. विलगीकरण पद्धत. विलगीकरण पद्धत कशासाठी वापरली जाते, एकमेकात न विरघळणाऱ्या दोन द्रव्यांच्या मिश्रणातील दोन द्रव वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धत वापरली जात असते. जसं की पहा, आपल्याला माहिती आहे पाणी आणि तेल, पाणी आणि तेल, पाण्यावरती तेल तरंगतं, एकत्रित होतं का, नाही. जर पाण्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती तेलाचं जर थर असेल तर आपल्याला पाणी आणि तेल वेगळं करायचंय. त्यावेळेला कशाचा वापर केला जातो, विलगीकरण पद्धतीचा. म्हणजे अशा प्रकारची काय असते, एक चंचुपात्र असतं. अशा प्रकारचं एक चंचुपात्र असतं. इथे एक खाली होल असतं आणि इथे एक काय बसवलेला असतो, कॉर्क बसवलेला असतो. म्हणजे एक तोटी बसवलेली असते. मग आता पहा, खालचा भाग कशाचा आहे, पाण्याचा आहे, आणि वरचा भाग कशाचा आहे, ऑइलचा आहे. हे काय, ऑइल आहे. मग आपल्याला या ऑइल पासून पाणी वेगळं करायचंय. मग त्यावेळेस काय केलं जातं, जोपर्यंत म्हणजे हे स्विच ऑन करतात, जोपर्यंत खाली काय ठेवतात, एक बीकर ठेवतात, आणि या बीकरमध्ये जो खालचं थर आहे पाण्याचा क्लिअर, तर तो हे स्विच ऑन करतात, म्हणजे तोटी फिरवतात, आणि त्यामधून मग सगळं पाणी काय करतात, या चंचुपात्रामध्ये काढून घेतात. मग आता चंचुपात्रातलं सगळं पाणी काढून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये फक्त कोणता पदार्थ राहिला बरं, इथं तेलच राहिला. काय राहिलं इथं, ऑइल. आणि वॉटर तर आपण काय घेतलं, खाली काढून घेतलं. मग ही जी पद्धत आहे त्याला आपल्याला कोणती पद्धत म्हणायचे, विलगीकरण पद्धती. एकमेकात न विरघळणाऱ्या दोन द्रव्यांच्या मिश्रणातील दोन द्रव वेगळे करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, विलगीकरण पद्धतीचा वापर केला जात असतो. त्यानंतर अपकेंद्री पद्धत. द्रव आणि स्थायू, काय, द्रव आणि स्थायूच्या मिश्रणातून स्थायू वेगळे करण्यासाठी सेंट्रीफ्यूजचा म्हणजेच अपकेंद्री यंत्राचा वापर करतात. कशाचा, अपकेंद्री पद्धतीचा वापर हा कशासाठी केला जातो, द्रव्य आणि स्थायूच्या मिश्रणातून जर आपल्याला कोणता पदार्थ वेगळा करायचा आहे, स्थायू पदार्थ जर वेगळा करायचा असेल तर ती सेंट्रीफ्यूज म्हणतात त्याला. सेंट्रीफ्यूज म्हणजेच कशाचा, अपकेंद्री यंत्राचा वापर केला जात असतो. आणि नंतरचा आहे पहा, रंजक द्रव्य पृथक्करण पद्धत. या पद्धतीमध्ये एकाच द्रवात दोन किंवा अधिक पदार्थ अल्प प्रमाणात विरघळलेले असतील तर हे पदार्थ एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीचा वापर केला जात असतो. जसं पहा, दूध असतं, दुधामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक मिक्स झालेले असतात, आणि ते जर घटक आपल्याला वेगवेगळे करायचे असतील, सगळे घटक आपल्याला जर वेगवेगळे करायचे असतील, पाणी वेगळं करायचं असेल, दुधामधले बाकीचे घटक जर वेगळे करायचे असतील, तर त्याच्यासाठी कोणती पद्धत वापरतात, अपकेंद्री पद्धत वापरतात. त्यासाठी कोणती पद्धत वापरतात, अपकेंद्री. आणि रंजक द्रव्य पृथक्करण पद्धती कशासाठी, जर वेगवेगळे रंग असतील तर ते रंग आपल्याला वेगवेगळे करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीचा वापर केला जात असतो. आलंय लक्षात. म्हणजे जर एकाच द्रावणात दोन किंवा अधिक पदार्थ अल्प प्रमाणात विरघळलेले असतील तर ते पदार्थ एकमेकांपासून काय करायचे, तर आपल्याला वेगवेगळे करायचे असतील तर त्यासाठी कशाचा वापर केला जातो, रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीचा वापर केला जात असतो. ओके, चलो, तुम्हाला या ठिकाणी द्रव्याच्या अवस्थेची काही वैशिष्ट्य दिलेले आहेत, एवढं आपण बघू आणि नंतर स्टॉप करू. बाकीचा पार्ट जो आहे तर तो उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. पहा, द्रव्याच्या भौतिक अवस्था तुम्हाला दिलेल्या आहेत, तर त्या द्रव्याच्या भौतिक अवस्था कोणत्या आहेत यावरती क्वेश्चन विचारतात. कोणत्या आहेत अवस्था, स्थायू, द्रव आणि वायू. त्यांची वैशिष्ट्य पहा, प्रवाहितता,
दृढता, अकार्यता, स्थितिस्थापकता. मग स्नायूंमध्ये कोणते वैशिष्ट्य आहेत? स्नायू कसे असतात? दृढ असतात. कसे असतात? दृढ असतात. रिजिडिटी असते, अकार्यता असते, प्लास्टिसिटी असते. त्यानंतर स्थितिस्थापकता येत असते. ओके. त्यानंतर आकारमान कसं असतं? त्याचं ठराविक असतं. व्हॉल्यूम ठराविक असतं. आकार कसा असतो? ठराविकच असतो. कॉम्प्रेसिबिलिटी कशी असते? नगण्य, निग्लिजिबल असते. आंतरेणवीय बल कसं असतं? प्रभावी असतं. आणि कणातील अंतर सॉलिड असतील तर हे कणातील अंतर कसं असतं? कमीत कमी असतं, म्हणजे खूपच कमी असतं. नेक्स्ट पहा, द्रव्य. द्रव्यामध्ये कोणती प्रॉपर्टी आहे? प्रवाही, फ्लुइडिटी आहे, वाहण्याचा गुणधर्म आहे. आकारमान ठराविक असतं पण त्याला आकार हा निश्चित नसतो. कारण की आपण जर ग्लासमध्ये टाकलं की ग्लासचा आकार घेतो, बाटलीत टाकलं की बाटलीचा आकार, पातेल्यात टाकलं की पातेल्याचा आकार त्याला नसतं, अनिश्चित असतं. कॉम्प्रेसिबिलिटी कशी असते? खूपच कमी असते. आंतरेणवीय बल कसं असतं? मध्यम. आणि कणांमधील अंतरही कसं असतं? मध्यमच आपल्याला दिसून येतं, जास्त जवळ दिसून येत नाहीत. नेक्स्ट आहे वायू. वायू पण कसा आहे? प्रवाही आहे, फ्लुइडच आहे, वाहतच असतो. याचा आकारमान म्हणजे वायूला आकारही नसतो आणि आकारमानही नसतं, दोन्ही पण अनिश्चित असतं. ओके. म्हणजे आता इथं रूममध्ये सगळीकडे काय? वायू आहे, म्हणजे त्याने कशाचा आकार घेतलेला आहे? व घराचा आकार घेतलेला आहे. ओके. हे दोन्ही पण अनिश्चित असतं. संपिंडीयता, कॉम्प्रेसिबिलिटी कशी असते? याची खूप उच्च असते. आंतरेणवीय बल कसं असतं? अतिक्षीण असतं, म्हणजे खूपच कमी असतं, नगण्यच असतं. आणि कणातील अंतर कसं असतं? खूप असतं, म्हणजे कण हे जवळ नसतात, लांब लांब आपल्याला दिसून येत असतात. ही काय? त्या अवस्थांची काही वैशिष्ट्य आहेत. ओके. आलंय लक्षात सर्वांच्या? समजलं आहे का? ओके. चलो, आपण जे आहे तर बाकीचा जो चॅप्टर आहे तर तो आपण उद्या पाहणार आहोत. हो. 0.05 आता झालेलं आहे, ते अगोदर 0.03%च होतं. ओके. आपण या ठिकाणी काय करतोय? आपलं लेक्चर थांबवतोय. बाकीचा पार्ट आपण केव्हा? उद्या पाहू. चला सर्वांना बाय बाय.